पालखी सोहळ्यासाठी सातारा आता सज्ज झाले। जयकुमार गोरेंकडून सुविधांची पाहणी करण्यात आली आहे। पालखी मार्गावर मूलभूत सुविधांची योग्य व्यवस्था केली जाईल असं विधान यावेळी जयकुमार गोरेंनी केलं। जयंत पाटलांनी माझ्या नादी लागू नये, आमदार सुरेश धस यांचा हा इशारा आहे। मी उलट फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही असं देखील धस म्हणतात। दुधाच्या प्रश्नावर जयंत पाटील यांनी अधिवेशनात आरोप केले होते, त्यावर उत्तर देताना सुरेश धस यांनी थेट इशारा दिलाय। कोणाच्याही कुठेही डावचायचा तर मला वाटतं त्यांनी माझ्या नादी लागू नये। मी सोपा डावचायचा माणूस नाही। मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही। खासदार वाकचौरे यांना काळे फासण्याचा प्रयत्न आज हाणून पाडण्यात आलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधवांसह शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आले। तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली आहे। आंदोलनाआधीच त्या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले। तुझी मीटिंग आहे ना इथं, ये ना धारा तुझ्या दम आहे ना, खासदार आहे तू, ये ना इथं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावावर पुन्हा एक नवा विक्रम नोंदवण्यात आलाय। महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस आता तिसऱ्या स्थानी आहेत। यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना देखील मागे टाकले। 12 जुलैपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचे एकूण कार्यकाळ 2430 दिवस म्हणजे सुमारे 6 वर्ष 7 महिने झालेत। या संपूर्ण कार्यकाळामध्ये त्यांनी ज्या ताकदीने महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये एक वेगळं असं स्थान निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्राचं योगदान हे सर्वात मोठं असलं पाहिजे। या दृष्टिकोनातून एक फार मोठं योगदान मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजींनी महाराष्ट्राला दिलंय। याचा आमच्यासारख्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे। आज देवाभाऊंनी महाराष्ट्राच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान लिहिलंय। सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचत त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे। देवाभाऊ, तुमचा प्रवास आम्हा असंख्य कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे। संकट आली, टीका झाली, राजकीय चढ उतार सुद्धा आले, पण महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी तुम्ही कधीही ढळू दिली नाही। तुमचं नेतृत्व म्हणजे निर्णय क्षमता, विकासाचा वेग आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात निर्माण झालेला विश्वास। देवाभाऊ, मनापासून अभिनंदन आहे। मला असं वाटतं रोज विक्रम करत असताना सगळ्यात जास्त भ्रष्टाचार त्यांच्याच काळात होतो, सगळ्यात जास्त घोटाळे त्यांच्याच काळात होतात, सगळ्यात जास्त कायदा आणि सुव्यवस्थेची अडचण त्यांच्याच काळात निर्माण होते। या पण गोष्टीकडे बघितलं पाहिजे। नुसता विक्रम जास्त दिवसाचा करण्यापेक्षा जास्त कार्याचा सुद्धा होण्याची आवश्यकता आहे। तर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री त्यावर नजर टाकूयात। वसंतराव नाईक सुमारे 11 वर्ष 78 दिवस। विलासराव देशमुख सुमारे 7 वर्ष 129 दिवस। देवेंद्र फडणवीस सुमारे 6 वर्ष 7 महिने। शरद पवार सुमारे 6 वर्ष 221 दिवस। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।